Ohayo gozaimasu. O genki desu ka minasan? Kyou wa Ensan no dai nika no kanji manabimashou. その前に第一課の練習しましょう. काय म्हटलंय मी? आपण आता सुरुवात करणार आहोत लेसन नंबर 2 मधील कांजींना. बट बिफोर दॅट आपण लेसन नंबर 1 मधल्या कांजींची थोडक्यात प्रॅक्टिस करणार आहोत. रेन्शू शिमाशो, प्रॅक्टिस करूयात. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय आता की काही शब्द मी या ठिकाणी लिहिले ते फक्त सेंटेन्स वाचून त्या शब्दांचं ओनियोमी काय असणार आहे, म्हणजे ओनियोमी म्हणजे योमी खाता काय असेल एवढं सांगायचंय. सो फर्स्ट वाचा बरं. इचिबान योंदे कुदासाय. वाताशी वा ही खारेची कांजी आहे. खारे म्हणजे तो. खारे तो मात्ताकू खांकेई नाई. खांकेई हा शब्द आपण बघितला. खांकेई म्हणजे काय? रिलेशनशिप, कनेक्शन. सो खांकेई नाई म्हणजे नो रिलेशनशिप. म्हणजे वाताशिवा खारे तो मात्ताकू खांकेई नाई म्हणजे माझं त्याचं बिलकुल काही रिलेशन नाहीये. पुढे व्हेरी गुड. थाची इरी किन्शी. किन्शी म्हणजे काय? प्रोहिबिट. थाचीरी म्हणजे काय? त्या ठिकाणी उभं राहण्यास मनाई आहे. म्हणजे हॉटेल समोर वगैरे असे बोर्ड लावलेले असतात पहा, इथे उभे राहू नका. येते लक्षात? पुढे बघा. तोमोदाची गा शिमेशता होको ए इत्ता. काय सांगितलंय? होको. होको म्हणजे डायरेक्शन. व्हेरी गुड. तोमोदाची गा शिमेशता. शिमेसू म्हणजे काय? पॉइंट आउट करणे. तोमोदाची गा मित्राने सांगितलेल्या डायरेक्शननी काय केलेलं आहे, म्हणजे त्याने जो मला मार्ग सांगितला तसं मी गेलो. ए सांदवा इमानो शिगोतोनी फुमान दे आरू. फुमान. फुमान म्हणजे काय? सॅटिस्फॅक्शन का? सॅटिस्फॅक्शन. हा फुमान देस. फुमान इथं नाहीची ही बूची कांजी आली की निगेशन होतं. सो फुमान म्हणजे काय? डिससॅटिस्फाईड. ओके, म्हणजे एकदम त्याबद्दल खुश नसणे. पुढे व्हेरी गुड. मुरियो. मुरियो. उ हा प्रोलॉंग आहे, लक्षात ठेवायचं. सोनोकिप्पू ओ तेनी इरेमाश्ता. मुरियो दे म्हणजे फ्री मध्ये मला ते तिकीट मिळालं. तेनी इरेमाश्ता म्हणजे हातामध्ये मिळालं. ठीक आहे, म्हणजे मला मिळालं. पुढे व्हेरी गुड. खूप इम्पॉर्टंट आहे. मुरी शिनायदे कुदासाय म्हणजे खूप जास्त करू नकोस. ठीक आहे ना, म्हणजे तुला जमत नाहीये तरी बळच करू नको, त्याच्यासाठी वापरला जातो मुरी शिनायदे कुदासाय. तुम्ही जेवण करायला बसलेला आहात आणि ताटामध्ये एवढं जेवण आहे, तुम्हाला आता जात नाहीये. सो मुरी शिनाकते ईदेस. मुरी शिनायदे कुदासाय म्हणजे तू बळच नको खाऊस. ठीक आहे ना, तुला जात नाहीये, नको खाऊ. सेम त्यासाठी मुरी हा शब्द वापरला जातो. पुढे चुशाजो. किती छान शब्द आहे. चुशाजो म्हणजे पार्किंग लॉट. चुशाजो वा दोकोनी आरिमास का. व्हेरी चुशाजो. पार्किंग लॉट कुठे आहे असं विचारलंय. सो हे जर शब्द तुम्हाला अंडरलाईन केलेले आले असतील सगळे तर आपण पुढे सुसुमू करणार. वाकारिमाशिता का मिनासान. जा सुसुमिमाशो का. ई देस ने. जा दाइनिका देस ने. दाइनिका. योमिमास का. दोन कांजी देशो. दाइनिका नो ओ दान होदो. काय सांगितलंय? ओ उ दान होदो म्हणजे पेडेस्ट्रियन क्रॉसिंग. आपण त्याला झेब्रा क्रॉसिंग पण म्हणतो ना. ओ दान होदो. ठीक आहे. बघूयात याच्याशी रिलेटेड भरपूर कांजी आपण बघणार आहोत. त्या आपण बघणार यामधल्या येणाऱ्या सगळ्या कांजी. पहिली आहे योको. आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकले. योको म्हणजे काय? साईडला. ठीक आहे. योको बघा कशी काढली आहे कांजी. सगळ्यात पहिल्यांदा कांजीचे आपण शब्दार्थ बघूयात आणि देन कांजी बघू. कांजी मध्ये आहे ओ दान
आपण ओ दान ही कांजी बघतोय. कोतोवारूची कांजी आपली झाली म्हणजे काय, रिफ्यूज करणे. ओ दान होदो, त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी संबंध असेल. सॉरी. ओके, सो ओ दान म्हणजे क्रॉसिंग. नंतर आहे ओ दान होदो म्हणजे पेडेस्ट्रियन क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग. ओ दान होदो. नंतर योको, योको म्हणजे साईन. ठीक आहे, बाजूला योको. कांजीला ओ नियोमी आहे ओ उ, उ हा प्रोलांग आहे ओ, आणि कुनियोमी आहे योको. शब्द लक्षात ठेवायचे. ओ दान होदो मध्ये ओ आलाय आणि योको म्हणजे साईन. कांजी कशी काढायची, सगळ्यात पहिलं काय आहे, रेड पेन घेऊया. सगळ्यात पहिलं आहे की हेन. व्हेरी गुड, की हेन सगळ्यांना माहितीये. ओके, नंतर काय केलंय पहा, कुसागानबुरी. देन आता आपल्याला काढायचंय ता, पॅडीफिल्ड मधला ता आपण काढून घेतोय. ठीक आहे, ता कंप्लीट करायचाय आणि शेवटी दोन टिंगे. ही आहे योकोची कांजी. योको म्हणजे साईड किंवा ओ दान होदो मधला ओ, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग. वाकारिमाशिता का मिनासान? खानतान देस यो ने. じゃあ、次の漢字見てみましょう。とても簡単です。この部首は何と言いますか？底辺ですね。底辺。हाताची कांजी आहे ना ती. तेहेन म्हटलं जातं त्याला. कुनियोमी आहे ओसु, ओसाएरू, अशी दोन कुनियोमी आहेत. ओसू आणि ओसाएरू दोन्हींना अर्थ आहेत, ते मी सांगेल. ओनियोमी नाहीये. इदेस ने तानोशी देशो. ओनियोमी वा नाही देस. इमी वा पुश किंवा स्टॉप असं आहे. ठीक आहे, स्टॉप. ओसू, ओसू म्हणजे पुश करणे. आपण दरवाजा ओपन करणे, क्लोज करणे, याच्यासाठी ढकलणे वगैरे हे शब्द पण वापरतो. म्हणजे काही दरवाजे असे असतात की पुश करायचे. ठीक आहे, पुल करायचे. तर त्याच्यामधला ओसू आणि हिकू हे दोन शब्द वापरले जातात. ओसू म्हणजे पुश करणे आणि हिकू म्हणजे पुल करणे. ओसाएरू म्हणजे होल्ड डाऊन. ओसाएरू. पुढचं काय, ओशिरे, क्लोसेट. ओशिरे. ओके, एकदम सिंपल शब्द आहेत, लक्षात ठेवा. ओशू म्हणजे पुश करणे, ओसाएरू म्हणजे होल्ड डाऊन आणि ओशिरे म्हणजे क्लोजेट. ओके, क्लोजेट. कांजी पहा कशी काढायची आहे. इची नि सान. इचिबान साईशो वा ते हेन खायते कुदासाय. सोनो आतो वा इची नि सान शी गो. त्यानंतर आपल्याला पुढे ता सारखे स्ट्रोक काढून मधून एक लाईन उभी काढायची आहे. सोपी, व्हेरी गुड. पुढची कांजी आहे शिकी. शिकी काय अर्थ होतो, स्टाईल, सेरेमनी किंवा मेथड किंवा सिस्टीम. ओके, आपण कोण शिकी हा शब्द खूप वेळा ऐकलाय. तो शिकी म्हणजे सेरेमनी हा शब्द त्या ठिकाणी येऊन जातो. ठीक आहे, पुढचा शब्द बघा, ओशिबोतान शिकी. ओसू म्हणजे काय, पुश करणे. ओशिबोतान शिकी म्हणजे काय, अ पुश बटन. म्हणजे दोन कांजी लक्षात राहिल्या. ओसूची कांजी लक्षात राहिली आणि शिकीची कांजी लक्षात राहिली. ओशिबोतान शिकी. पुढचं पहा, न्यू गाकू शिकी. न्यू गाकू म्हणजे काय, तुम्ही स्कूलमध्ये एंटर करताना ते, म्हणजेच काय, ऍडमिशन घेता. सो न्यू गाकू शिकी म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तो जो सेलिब्रेशनचा फर्स्ट डे असतो ना, त्याला म्हटलं जातं अ सेरेमनी टू बिगिन द स्कूल. ठीक आहे, न्यू गाकू शिकी. पुढे आहे सुशिकी, अ न्यूमेरिकल फॉर्म्युला. सुशिकी, सूजीची कांजी आहे पाहिजे. सु म्हणजे काय, काजू, नंबरची कांजी आहे. सु असं त्याला एक रीडिंग आहे. सुशिकी म्हणजे अ न्यूमेरिकल फॉर्म्युला. सो कांजी कशी काढायची आहे बघा. इचिबान साईशो वा कोरे देस ने इची नि सान शी. सोपी आहे की नाही कांजी, शिकी. नंतर कांजी आहे शिन. हा शब्द सुद्धा भरपूर वेळा येतो. शिन, शिनचा अर्थ आहे फेथ,
ट्रस्ट, ठीक आहे, विश्वास, शिन, निष्ठा म्हणूयात आपण, निष्ठा, शिन. तर पहा, सोशिन म्हणजे ट्रान्समिट, सोशिन यामधली सो म्हणजे ओकुरुची कांजी, सेंड करणे, पाठवणे, त्यामुळे सोशिन याचा अर्थ होतो ट्रान्समिट. पुढे आहे जिशिन. हा जिशिन म्हणजे अर्थक्वेक वाला जिशिन नव्हे, अर्थक्वेकची कांजी वेगळी आहे, ठीक आहे. हा जिशिन म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, जिशिन. शिंजिरू म्हणजे बिलीव्ह करणे, शिंजिते कुदासाय, वाताशिनी शिंजिते कुदासाय म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवा, शिंजिते कुदासाय. तुम्ही काहीतरी बोलत असाल, समोरचा हसतोय, सो तुम्हाला कळत नाहीये त्याचा विश्वास बसतोय की नाही तुम्ही बोलताय ते. सो शिंजिते कुदासाय, वाताशी वा होंतो नि तेमास, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरं बोलतोय, ठीक आहे. शिंजिरू बिलीव्ह करणे. शिन्यो ट्रस्ट, शिन्यो देखीनाई देस म्हणजे काय, मला विश्वास बसत नाहीये तुझ्यावरती. शिन्यो म्हणजे ट्रस्ट. कांजी काय करायची, हा पहिला बुशू काय, निम्बेन, काय आहे तो, निम्बेन, आणि ग्यो निम्बेन हा असा असतो डबल, ठीक आहे. हा निम्बेन, आणि या ठिकाणी काय आहे, हा कशाची कांजी आहे, ती झाली आपली बोलणे, यूची कांजी आहे ना, काय केलंय, इच, नी, सान, शी, गो, रोकू, शिची, हाची, क्यू आहे. सोपी. निंबेन काढा आणि गोंबेन येतो, गोंबेन म्हणजे बोलण्याची कांजी आहे ती. ती जर यूची कांजी पुढे आली असती तर त्याचा अर्थ काय झाला असता, गोंबेन म्हणजे बुशू मध्ये त्याचं रूपांतर झालं असतं. कांजी आहे फेथ, ट्रस्ट याचे. पुढची कांजी खूप इम्पॉर्टंट आहे, नंबर. आपण घरांचे नंबर सांगताना वापरली जाते. मी 1 नंबरच्या खोलीमध्ये राहतो, 2 नंबरच्या खोलीमध्ये राहतो, किंवा मी 3 नंबरच्या घरामध्ये राहतो, हे जे सांगतो ना त्याच्यासाठी हा गो ही कांजी वापरली जाते. गो. कुनियोमी नाहीये, तानो शिंदे असा आहे. कुनियोमी वा नाही देस, ओनियोमी वा गो, इमी वा नंबर तो का एडिशन देस, ओके, नंबर किंवा एडिशन. शिंगो ट्रॅफिक लाईट, शिंगो ट्रॅफिक लाईट. शिंची कांजी झाली आहे ट्रस्ट, आणि गो नंबरची कांजी आहे, ठीक आहे. शिंगो. नंतर नानी नानी गोशा. पहा, ज्यावेळेस तुम्हाला ट्रेनचे सांगायचे आहेत ना म्हणजे ट्रेन्सचे कार म्हणूयात आपण, त्याचे डबे म्हणू शकतो का आपण, ट्रेन कार नंबर्स म्हणजे, थांबा एकच मिनिट, कसं सांगता येऊ शकतं, गोशा, इचिगोशा, नी गोशा अशा अर्थाने ती वापरली जाते, ठीक आहे. आणि तुम्ही कोणत्या घरामध्ये राहता ना, हे पण इची इची 0 गो शित्स, गो शित्स म्हणजे रूम नंबर, ठीक आहे. इची इची 0 गो शित्स. मी 1106 या रूम मध्ये राहतो, आहे की नाही. सोपं. काय करायचं, कुची काढायचंय पहिला, कुची, देन आपल्याला 5 सारखे स्ट्रोक करायचे. तर ते मग खानतान देस योने, तर ते मग खानतान देस. सुगी नो कांजी वा थाशका, थाशका मेरू नो कांजी देस. थाशका सर्टन असा अर्थ होतो, सर्टन. थाशका मेरू कन्फर्म करणे, एखादी गोष्ट कन्फर्म करणे त्यासाठी वापरला जातो. ओनियोमी वा काकू किंवा कोऊ असं आहे. इमी वा कन्फर्म किंवा एव्हिडंट किंवा क्लिअर असा अर्थ होतो. सिंपल आहे की नाही. ओके. शब्दार्थ बघा. सेईकाकू, सेईकाकू म्हणजे काय, ऍक्युरेट, करेक्ट. सेईकाकू हा ना केयोशी आहे म्हणून ना लिहिलाय मी. नंतर काय आहे, थाशकामेरू, कोनो कांजी नो खाकीजून वा थाशकामेते कुदासाय म्हणजे या कांजीचे स्ट्रोक ऑर्डर कन्फर्म करा, ठीक आहे. थाशकामेरू म्हणजे कन्फर्म करणे. नंतर थाशका म्हणजे सर्टन, थाशका या अर्थाने वापरली जाते. सिंपल आहे, एकदम सिंपल. कांजी मधले पहिले जे स्ट्रोक आहेत ना, ही कांजी कशाची आहे कोण सांगेल बरं. एकदम सिंपल कांजी. कशाची कांजी आहे ती, स्वदेस ने, इशी. म्हणून या बुशूला इशी हेन असं म्हटलं जातं. काय करायचंय, इच, नी, सान, शी, गो. सगळ्यात सुरुवातीला इशी हेन काढायचंय. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे स्ट्रोक काढायचे. ओके. नी, व्हेरी गुड. सन,
त्याच्यानंतर शी आणि नंतर मग आपल्याला पुढचे स्ट्रोक जे आहेत ते कंप्लीट करायचे. सर ही थाशका मेरूची कांजी आहे. सो या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी तुम्ही जॉईन पण करू शकता, पण जॉईन नाही केलं तर चुकीचं आहे असं काही नाहीये. जॉईन केलं तरी पण चालेल. मला काढताना मी अशा पद्धतीने काढली. ठीक आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीची ही कांजी पाहायला मिळेल. कांजी आहे थाशका मेरू, कन्फर्म करणे. ठीक आहे. एखादी गोष्ट कन्फर्म करणे यासाठी वापरला जातो. सुगिनो कांजी मिते मिमाशो का, दायजोबु देसु का मिनासान, वाकारिमाशिता का. सुगिनो कांजी वा मितोमेरू नो कांजी देस. मितोमेरू अप्रिशिएट करणे, बिलीव्ह करणे. ओके. मितोमेरू अक्नॉलेजमेंट असंही म्हणू शकतो. कांजीला ओनियोमी आहे निन. निन याच्यातला एक शब्द खूप महत्वाचा येतो, तो आहे खाकुनिन. पहिली जी कांजी आहे ती आहे थाशका मेरूची, म्हणजे कन्फर्म करणे. खाकुनिन याचा अर्थ होतो कन्फर्मेशन, व्हेरिफिकेशन. खाकुनिन सुरू, थाशका मेरू किंवा खाकुनिन सुरू हे दोन्ही शब्द तुम्ही वापरू शकता. नंतर आहे मितोमेरू, म्हणजे ऍडमिट करणे, ऍक्सेप्ट करणे, एखादी गोष्ट स्वीकारणे. मितोमेमास, मितोमेरू वापरला जातो. अगेन गोमबेन आला या ठिकाणी. गोमबेन बोलणे, ऍक्सेप्ट करण्यासाठी बोलायला लागतं ना, खाकुनिन करण्यासाठी पण बोलायला लागणार. सो म्हणून गोमबेन. कांजी कशी काढायची, सगळ्यात पहिल्यांदा बुशी काढून घेऊ आपण. गोमबेन. त्याच्यानंतर आपल्याला काताना सारखे स्ट्रोक काढायचे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय, कोकोरो. कोकोरोची कांजी काढलेली आहे. येते लक्षात. सो ही कांजी आहे मितोमेरू, एखादी गोष्ट अप्रिशिएट करणे, त्यानंतर आपण म्हणूया ऍक्सेप्ट करणे यासाठी वापरली जाते. ही कांजी खूप इम्पॉर्टंट आहे. ही कांजी आहे तोबू और तोबासू. तोबू म्हणजे उडणे, फ्लाय, आणि तोबासू म्हणजे उडवणे. ठीक आहे. कागदाचं विमान बनवलं की आकाशात उडवावं लागतं स्वतःला. सो तोबासू ओ तोबासू वापरलं जातं. ठीक आहे. आणि या कांजीला ही असं ओनियोमी आहे. शब्द खूप महत्वाचा आहे. हिकोकी. हिकोकी याच्यामधला इकू आणि की. इकू म्हणजे जाणे, की म्हणजे मशीन. आकाशात किंवा फ्लाय करणारी मशीन म्हणजे एअरप्लेन. ठीक आहे. सो एअरप्लेन आहे हा, विमान. हिकोकी. कांजीचे स्ट्रोक ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर वेळा कांजी काढा. ठीक आहे. परीक्षेत येऊ शकते. स्ट्रोक इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा स्ट्रोक काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, व्हेरी गुड. त्यानंतर पुढचे स्ट्रोक काढायचे. व्हेरी गुड. कांजी आहे हिकोकी मधला ही. खानतांदेस योने मिनासान. तो ते मग खानतांदेस. हिकोकी कोतो बाओ ओबोए तारा कांजी मो ओबोएमास योने. じゃあ練習しましょう。今日は学んだ漢字を練習しましょう。よく頑張りました、皆さん。खूप छान प्रयत्न केला. मस्त. जरी तुम्हाला अजूनही कांजी मध्ये थोडीशी शंका असेल तर हा लेसन परत बघायचा आहे. ठीक आहे. त्यानंतरच टेस्ट सॉल्व्ह करा. पुढे का, कांजी गा झेंबू ओबोएरू मध्ये बेंक्यो शिते कुदासाय. काय सांगितलंय, जोपर्यंत कांजी सगळ्या तुम्हाला रिमेंबर होत नाही तोपर्यंत त्या कांजीचा स्टडी करायचंय. एकदा लेसन बघा, लिहून बघा कांजी. पुन्हा एकदा असं वाटलं की नाही सगळ्या नाही आठवते, पुन्हा बघा. ठीक आहे. असं तो ते मग सायगो. सायगोला आपण बघणार आहे. प्रत्येकाने आपापली एक एक आवडती कांजी सांगायची. दोन ना कांजी का तो ते मग स्किन इनारी वाचता का, किंवा कांजी न नाका दे. शिकी देस का, शिकी. खानतान देस यो ने, शिकी.いいですね。その後は横、横断の漢字の中に横の漢字を書いたら、そうですね。横म्हणजे साइड, बाजूला. その後は式と横、その後は結構たくさん漢字あるんですよね。人弁とゴン弁ですね。それは信じるの漢字です。信じる、trust。OK？ その後は飛ぶ。そうですね。難しい漢字もよく覚えますね。
どこに書きますか？ここは少し消しますね。じゃあ、ここに書きます。一番最初はこれ書きます。その後、その後は人弁書いて、これですね。飛ぶ。どんな感じですか？飛ぶ。簡単ですよね。じゃあ、そういう風に漢字を覚えてください。अशा पद्धतीने काय करायचंय? तुम्हाला जेवढ्या कांजी आठवतात तेवढ्या लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत सगळ्या कांजी आठवत नाहीये तोपर्यंत. 頑張ってください皆さん。バイバイ。